जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो. विजयादशमीच्या शुभेच्छा. आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव. जाऊ द्या, त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणारे एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार. म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार. आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात. जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती. घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या. शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय. ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. हे एवढं मोठं संकट. आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं. राऊते साहेब तुम्ही होतात, खैरे साहेब होते. आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली. माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणी न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती.
काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून. पण 2017ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये. आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला. दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती, ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती. आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला, म्हणून ते अर्धवट राहिलं. पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय, आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये. आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली आहे. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला, आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी या दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणासकट सांगतो की कसा गैरवापर होतोय. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस तुपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत. उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं. जा, 1 वर्षाचा बाहेरच पडणार नाही. हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे. तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल
तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल. एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं. एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सूत्राम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये. 3 वर्ष मणिपूर जळतंय. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे. ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं. हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणी है. ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथेही कळतं. म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणी आहे. कशाला जाता मग तिकडे? ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं. तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अभिमा म्हणतोय. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. अहो येणार कसे? सगळी बजवचपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं काय तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हा तुमचा कारभार. आणि म्हणून मला RSS मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद ओले झालेत आहेत तरी. कारण आता निवडणुका येत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघते.
आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत, अख्खी मुंबई भोगते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा. आणि मग जशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे या देशामध्ये धर्म कोणताही असू शकतो, आम्ही हिंदू आहोत. कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत. मुस्लिमों को लेकर RSS चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. RSS प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्यापुरतं थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत? आमच्या अंगावरती येतं. अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा. आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो, ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय, कसाही वाढतोय, कसाही पसरतोय.
आणि जरा थांबा, मला बोलू द्या, नाही तर इकडून वाचन करा. हे एवढ्या पुरतं थांबत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा. कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय. आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वतःच तपासून घ्या. हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या. आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? ऑपरेशन सिंदूर. तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून, धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा, ठाकरेंची घराणेशाही, ज्याचा मला अभिमान आहे. कशाला घराणेशाही बद्दल बोलता? आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी, पाऊस पडतोय. आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत. इकडे तर बघा, खुर्ची असली काय नसली काय, खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती. आणि मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं, कारण आता निवडणुका मागून निवडणुका येणार. काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो, पाहणी त्यांच्याशी बोलत होतो, शेतकरी उद्विग्न आहे, रडतोय. आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब, तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला परत हवे आहात. म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस, पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल. पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला, ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत, ती त्याच्यासाठी केलेली आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले. आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब, ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसलेत. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून 1 फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री,
ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000 20,000 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत. जवळपास किती? 10,000 कोटी रुपये. 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. हा माझा जाहीर आरोप आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला. बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते. 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय. अन्याय तुमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला. हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाहीये. सुतराम संबंध नाहीये. यांना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे आहेत. बचत महोत्सव, बचतोत्सव. जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. नेहरूने लावला होता का जीएसटी? मग गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला. 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात. म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला. कुठला तो आज का एमएलए का काहीतरी पिक्चर आहे. त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची. ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील. तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं. नहीं ठीक है आप तिगना कर दो, तिप्पट करा. सगळे आजूबाजू सांगतात तो तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील. आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांगू उतरने दो. लोग रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल. मग लोक माझ्याकडे येतील. मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा. त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं. या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी मी बोलत होतो ती होऊनच द्या. मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी चाळ आम्ही केली. कुठे केली? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं. सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे. दिवसा ज्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते. तर रात्री काम करणाऱ्यांनी ती का असू नये? तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ. अहो नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ण तुमच्याकडे द्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण? बघत बसायचं आपण? आणि निवडणूक
घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार, व्हाईट पेपर पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार? हा सैनिक, हा शिवसैनिक, हा खरा शिवसैनिक. नाही राहू द्या, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आत्ता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, त्या सगळ्या मराठी द्वेष्ट्यांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिम्मत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामाऱ्या झाल्या, आमच्या अंगावरती येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय, एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्हाला कोणाचं उणं दोणं काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावरनं आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय हे या दिशेने जायचे काय, थोतांड आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ते पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची. एका राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी, म्हणजे मी पूर्वी बोललोय, याच दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता, हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा, 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री, त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांनी त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाहीये. पण तुम्ही माणसं मारताय संशयावरनं. गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं, ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले
तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले? त्यांना काना लात मारून घालून टाकत. त्याच्यामुळे एकदा काय ती व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग हे आता सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळा चिखल केला ना, तो चिखल करू नका. कारण ही संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती, अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही, आमची पूर्ण संघटना ही तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले? जर का सिनियर लोकांना विचारलं, ते पुस्तक आहे माझ्याकडे, ते पत्र पण आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला हुकुमशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं आणि 2.5 वर्षात सरकार कोसळलं. तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले, त्या फटकारे पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आहे आणि एक महिला, तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले आहे. आणि तेच आहे, व्हायचे तेच झाले. हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले. तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. प्रश्न विचारावेच लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा, पहिली तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, इथून सुरू करा. आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार, यांनी केलेला भ्रष्टाचार. आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक, जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे. आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, ह्या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा. आणि हातामधला भगवा, हा भगवा हाच पाहिजे. ह्याच्यावरती निशाणी, आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डौलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल पांघरलेला गाढव होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही. बस सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.